नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीच्या अखंड 1591व्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोशी या ठिकाणी एक रोप लागवड करण्यासाठी देगलूर शहरातून मुद्दामहून आलेले आदरणीय श्री स्वामी शिवानंद स्वामी सर, तसेच आदरणीय श्री पनेरकर सर हे मुद्दामहून आपल्या ह्या दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड केलेल्या आजपर्यंत झाडांची पाहणी करण्यासाठी व त्यांच्या हस्ते एक रोप लागवड करण्यासाठी ते आज सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत आपल्या या सिद्धेश्वर महादेव माळावरती रोप लागवड करण्यासाठी आणि त्यांची भेट घेण्यासाठी आलेले कंधार शहरातील नामांकित आणि प्रसिद्ध असे हुशार तज्ज्ञ मार्गदर्शक आदरणीय श्री प्राध्यापक डॉक्टर तोगरे सर, तसेच या ठिकाणी आलेले आपल्या कंधार शहरातील हरहुन्नरी कलाकार तथा दररोज आपल्या लेखणीच्या माध्यमातून कंधारी आज्ञाबोंड व सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेच्या माध्यमातून नवीन लेकरांना हस्ताक्षर शिकवणारे आदरणीय हरहुन्नरी कलाकार आदरणीय श्री दत्तात्रय येमेकर गुरुजी या ठिकाणी आपल्या ह्या सिद्धेश्वर महादेव माळावरती एक रोप लागवड करण्यासाठी आलेले असून आपण ह्या ठिकाणी लागवड केलेली आजपर्यंतच्या 1591 दिवसापर्यंत लागवड केलेले ह्या ठिकाणचे 6000 म्हणजे आजच्या दिवसातसुद्धा हे अत्यंत सुंदर हिरवीगार रोपे पाहून ते प्रचंड आनंदी झालेले असून ही रोपे पाहून त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलेले. आपण त्यांचे मत व्यक्त करू आणि त्यांचं मत घेऊ. शिवानंद स्वामी, शिक्षक तथा पत्रकार, देगलूर. आत्ताच तोगरे सरांनी माझी ओळख करून दिलेली आहे आणि या दररोज एक वृक्ष लागवड चळवळीच्या मोहिमेमध्ये 1591व्या दिवशी माझ्या हातून इथं वृक्ष लागवड होणार आहे. याचं मला खूप आनंद आहे आणि याचं भाग्य मला लाभलं. यात मी खूप मोठा म्हणजे या चळवळीचा एक हिस्सा होऊ शकलो, याचा मला आज खूप आनंद आहे. शिवसाम घोडकेसारख्या वनरक्षकांनी या माळरानाचं नंदनवन करण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी केलेली मदत ही वाखाणण्याजोगी आहे. असा आदर्श इतरांनी घ्यायला हरकत नाही आहे आणि हा आदर्श वेगवेगळ्या नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही चळवळ पोचली पाहिजे. आणि प्रशासनाने माळरान जमीन उपलब्ध करून वृक्षारोपणासाठी जर संधी उपलब्ध करून दिली तर ही चळवळ म्हणजे अतिशय प्रत्येक घराघराची चळवळ कशी होईल याकडे शिवसाम घोडके यांचं बारकाईने लक्ष आहे. त्यांना नेहमी मदत करणारे प्राध्यापक तोगरे सर आहेत, दत्तात्रय येमेकर सर आहेत आणि आज या वृक्ष लागवडीत माझ्याबरोबर माझे मित्र कौटुंबिक सदस्य गणेश पनेरकर सर आहेत, उत्कृष्ट चित्रकला शिक्षक आहेत. त्यांना सुद्धा म्हणजे मोह आवरला नाही की मी हे असं कसं माळरान फुलवलेलं आहे, मलाही पाहायचं आहे, म्हणून आम्ही देगलूरनाथ इथं मुद्दाम हे पाहण्यासाठी आलेलो आहोत. आणि इथं येऊन म्हणजे तुमचं आदरातिथ्य असेल आणि इथल्या माळरानावर फुललेलं हे जे नंदनवन आहे हे खऱ्या अर्थानं स्वर्ग सुखाचा आनंद इथं मला प्राप्त झालेला आहे, एवढंच मी या क्षणी म्हणू शकतो. पानभोशी तालुका कंधार येथे अतिशय उंच अशा उजाड आणि डोंगराळ भागामध्ये प्रसिद्ध असे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराला खऱ्या अर्थानं जे काही उजाडपण होतं ते उजाडपण नष्ट करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील वन विभागामध्ये कार्यरत असलेले वनरक्षक शिवसाम घोडके साहेबांनी एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम हाती घेऊन त्यांनी दररोज एक रोप लागवड चळवळ उभी केली आणि ह्या चळवळीला अखंडितपणे आजही ही चळवळ चालू असून ही चळवळ 1591 दिवस अशा पद्धतीनं दररोज एक रोप या ठिकाणी वेगवेगळ्या वृक्षाचं लागवड केलं जातं. आणि हा चळवळीचा जो काही त्यांनी बाणा कायम ठेवला, या माळरानावर या जिल्ह्यातील वेगवेगळे अधिकारी, वेगवेगळे क्षेत्रामध्ये जे काही नामवंत अशी व्यक्ती आहेत येतात जातात आणि या ठिकाणी रोप लागवड करतात.
केवळ रोप लागवड करणं किंवा वृक्ष संवर्धन करणं हा हेतू डोळ्यासमोर न ठेवता त्यांनी या ठिकाणी एक मोफत असं वाचनालय, अभ्यासिका या ठिकाणी सुरू केली. या ठिकाणी आलेले हे अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा देतात, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतात. तर अशाच पद्धतीनं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सुवर्णपदक बहाल केलेलं आहे. त्यांच्यामुळं आपल्या या कंधार तालुक्याचा इतिहास वृक्ष लागवडीमधला असेल, मोफत अभ्यासिकेतला असेल, तर ही चळवळ अधिक गतिमान होत असल्या कारणानं जिल्ह्यामधून अनेक लोक या ठिकाणी भेट देत आहेत. अशीच भेट देगलूर तालुक्यातील माझे सहकारी पत्रकार मित्र शिवानंद स्वामी सर या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी 1591 दिवशी या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक असं आभार मानतो, अभिनंदन करतो आणि मी थोडंसं थांबतो. या ठिकाणी आज 1591वा दिवस आणि या दिवशी एक उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट असे हिंदी विषयाचे शिक्षक, गणित विषय शिक्षक आणि हिंदी पेपरचे एक पत्रकार आणि आमच्या तोगरे सरांचे मित्र यांची आमची भेट सुंदर अक्षर कार्यशाळेच्या त्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातून झालेली आहे. आणि या ठिकाणी आज ते देगलूरून या ठिकाणी आल्यामुळे त्यांच्यासोबत कला शिक्षक त्यांचे नातलग आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. कारण ही जी मोहीम आहे, ही मोहीम आता या माळरानावर राहण्यापेक्षा त्यांनी अशी मोहीम सुरू केली की शाळा तिथं अशा काही मोहिमा व्हावं, त्या विद्यार्थ्यांना सहभागी किंवा शाळांना सहभागी करण्यासाठी हे जे भविष्यातली मोहीम आहे ती देखील यांची मोहीम उत्कृष्ट आहे. अनेक वेळा तोगरे सरांनी यांच्या या प्रयत्नाला अनेकदा आपल्या नवराष्ट्र असेल किंवा अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी प्रसिद्धी दिलेली आहे. आणि यांचं जे काम आहे ते खरंच मी तर म्हणतो ना की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण काही काम करत असताना आपण अवलिया शब्द वापरतो, पण मला तर वाटतं की हे वृक्षाचे मित्र तर आहेतच, पण वृक्ष रोपण आणि जगवणे यांचे ते खरे अवलिया आहेत. नुसते वृक्षारोपण करून काही जण खड्डे बुजवतात, पुन्हा दरवर्षी दर उन्हाळ्यात तेच लावतात. हे यांच्याकडं नाही, यांच्याकडं वृक्ष लावणे आणि त्यास जगवणे, आणि जगवल्यानंतर ज्यांनी झाड लावले त्यांना ती स्मृती करून त्यांना पावती त्यांना व्हॉट्सअपला पाठवतात. हे फार नाविन्य आहे. आणि यांच्या या मोहिमेला आमच्या लाख लाख सदिच्छा या ठिकाणी देऊन मी थांबतो. जय हिंद.